ताम्रगडचा संदेश भाग 2. अनिरुद्धने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या अंगातून एक थंड शिरशिरी गेली. समोर एक महाकाय आकृती उभी होती. ती पूर्णतः धुक्यात लपलेली होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. आवाजात एक गूढ कंपन होतं. तू इथे कसा पोहोचलास? अनिरुद्धने थरथरत उत्तर दिलं, मी ताम्र तिलक शोधतो आहे. मला ताम्रगड गाठायचा आहे. त्या आकृतीने मोठ्याने हसू दिलं. ताम्रगड? किती जणांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच परत आला नाही. अनिरुद्धचा निर्धार पक्का होता. माझं ध्येय ठरलेलं आहे. मला ताम्र तिलक मिळवायचा आहे. त्या आकृतीने पुढे येतच पाण्यात हात घातला आणि क्षणात अनिरुद्ध ज्या ठिकाणी उभा होता तिथली जमीन हलू लागली. त्याला अचानक जाणवलं की तो एका नवीन जागी पोहोचला आहे, एक प्राचीन, अंधारलेला कैदखाना. हे कुठे आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. आजूबाजूला मोठ्या लोखंडी जाळ्यांच्या कोठड्या होत्या आणि प्रत्येक कोठडीत अर्धवट दिसणाऱ्या सावल्या बंदिस्त होत्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच हतबलता होती, जणू शतकानुशतक ते इथे अडकून पडले होते. त्यातील एकाने अर्ध्या जळक्या स्वरात विचारलं, तू नवीन आहेस? बाहेरून आलास? अनिरुद्धने मान हलवली. हो, पण हे कुठे आहे? त्या कैद्याने मोठा श्वास घेत उत्तर दिलं. हे मृतात्म्यांचं कैदखाना आहे. इथे फक्त तेच पोहोचतात, ज्यांनी ताम्रगडाचा मार्ग शोधायचा प्रयत्न केला होता. अनिरुद्धच्या हृदयाची धडधड वाढली. म्हणजे इथून कोणीच सुटू शकत नाही? त्या कैद्याने वाकुल्या करत हसून उत्तर दिलं, फक्त एकच मार्ग आहे, मृत्यूला सामोरं जाणं. त्या क्षणी कैदखान्यात एक मोठा आवाज घुमला. एका मोठ्या कोठडीचे दार हळूहळू उघडू लागलं. त्या अंधाऱ्या कोठडीतून काहीतरी बाहेर येत होतं. अनिरुद्धने पाहिलं आणि त्याच्या अंगातील रक्त गोठलं. ते एक प्रचंड, विकृत, मृत्यूच्या सावलीने झाकलेलं राक्षसी अस्तित्व होतं. अनिरुद्धच्या समोरच ते विकृत अस्तित्व संथ पावलांनी बाहेर येऊ लागलं. त्याचा देह अर्धवट विघटित झाला होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक भयावह चमक होती. कैदेत अडकलेल्या आत्म्यांनी कुजबुजायला सुरुवात केली. हे तो आहे, शापित रक्षक. जो कोणी ताम्र तिलक शोधतो, त्याला हात संपवतो. अनिरुद्धने घट मुठा आवळली. मी मरण्यासाठी आलो नाही. त्या क्षणी तो राक्षसी आत्मा वेगाने त्याच्यावर झेपावला. अनिरुद्धने एका झटक्यात बाजूला उडी मारली. पण त्या आत्म्याची सावली जिथे पडत होती, तिथली जमीन काळवंडून निघत होती. हे अस्तित्व काही साधं नाही, हे मृत्यूचं प्रतीक आहे. अनिरुद्धच्या मनात विचार आला. तेवढ्यात त्याच्या कानात एक ओळ उमटली, त्याच्या सावलीत अडकू नकोस, फक्त प्रकाशात राहा. अनिरुद्धने आजूबाजूला पाहिलं. कैदखान्यात अंधारच अंधार होता, पण एका कोपऱ्यात एक दीप उजळत होता. तो आत्मदीप होता, जो केवळ सत्याचा शोध घेणाऱ्यांसाठी पेटत असे. माझं ध्येय सत्याचा शोध घेणं नाही, आणि प्रकाशाच्या अंधारावर विजय मिळवू शकतो. अनिरुद्ध वेगाने त्या दीपाच्या दिशेने धावला. त्याने दीप उचलताच एक विलक्षण उष्णता त्याच्या शरीरात संचारली. तो राक्षसी आत्मा गुरगुरत पुढे सरसावला, पण अनिरुद्धने दीप त्याच्यावर रोखला. जसेच त्या आत्म्यावर प्रकाश पडला, तसेच त्याच्या शरीरातून मोठमोठ्या किंकाळ्या उमटू लागल्या. तो वेदनांनी ओरडत धडपडू लागला. अनिरुद्धने संधी साधून तेजस्वी प्रकाश त्या आत्म्यावर फेकला. क्षणातच तो जळून राख झाला. कैदखान्यात खोलवर दडलेले आत्मे एकामागून एक मुक्त होऊ लागले. हवेत एक मुक्ततेची लाट पसरली. त्या क्षणी कैदखान्याच्या भिंतींमध्ये एक मोठी भेग पडली आणि जमिनीखाली काहीतरी चमकू लागलं. अनिरुद्धने खाली पाहिलं, तो ताम्र तिलक होता. त्याने तो उचलला आणि क्षणात त्याच्या भोवतालचं सगळं दृश्य बदललं. अनिरुद्धने डोळे उघडले आणि स्वतःला एका उंच डोंगराच्या टोकावर उभा असल्याचं जाणवलं. त्याच्या समोर होता ताम्रगड, गूढ, धुक्याने वेढलेला, काळाच्या पलीकडला एक भयावह किल्ला. त्याने घट मुठा आवळली. आता मी इथे पोहोचलो आहे, आता सत्य शोधायचंच. अनिरुद्धने समोर पाहिलं. ताम्रगड, धुक्याने वेढलेला, काळाच्या पलीकडे हरवलेला एक भयावह गड. तो हळूहळू पुढे सरकला. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक भव्य तांबड्या दगडाने कोरलेला दरवाजा होता. त्या दरवाज्यावर अज्ञात लिपीतील काही कोरीव लेख होते. अनिरुद्धने खिशातून ताम्र तिलक काढला आणि तो दरवाज्याच्या मधोमध असलेल्या एका कोनाड्यात ठेवला. क्षणातच संपूर्ण दरवाजा लालसर प्रकाशाने उजळून निघाला
आणि एक प्रचंड घोणाघाती आवाज करत तो हळूहळू उघडू लागला. अनिरुद्ध आत शिरला. गडाच्या आतले वातावरण विलक्षण थंड होते. जणू काही काळ इथे थांबून राहिला होता. गडाच्या भिंतींवर जुने, धूसर झालेले चित्रलेख होते, काही रक्ताने माखलेले, तर काही गूढ संकेत देणारे. त्याने चालत राहायला सुरुवात केली. अचानक एका मोठ्या सभागृहात तो पोहोचला. सभागृहाच्या मध्यभागी एका महाकाय सिंहासनावर एक प्राचीन योद्धा बसलेला होता. त्याचा चेहरा धूसर होता, पण शरीरावर तुटलेली शस्त्र, रक्ताचे डाग आणि शापाने झाकलेली नजर होती. तो हळूहळू उठला आणि अनिरुद्धकडे पाहत गंभीर आवाजात म्हणाला, "अखेर कोणीतरी इथे पोहोचलं." अनिरुद्धने धडधडत्या हृदयाने विचारलं, "तुम्ही कोण?" त्या योद्ध्याने खोल आवाजात उत्तर दिलं, "मी आहे राजा रुद्रसेन, या गडाचा शेवटचा राजा आणि शापित आत्मा." अनिरुद्ध काहीतरी बोलणार इतक्यात गडाच्या भिंतींना हादरे बसू लागले आणि सभागृहात अंधार पसरू लागला. पुढील भाग लवकरच. राजा रुद्रसेनचा शाप काय आहे? अनिरुद्धला त्यातून सुटका मिळेल का?